हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सपना तुमचं स्वागत करते. हा 9th स्टँडर्ड इंग्लिशचा पेपर आहे, सेकंड युनिट टेस्टचा फॉर 20 मार्क्स. ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन पेपर आणि ही आन्सर की आहे जिथे तुम्ही तुमची उत्तरं टॅली करू शकता. सो फर्स्ट पॅराग्राफ आहे इथे आणि हा पॅराग्राफ नीट वाचा, याच्यावर आधारित प्रश्न इथे दिसतात तुम्हाला. So these are questions. First question, read the following passage carefully and do the activities. Next इथे बघा आपल्याला A2 आहे, describe the surrounding of the city Troy, आणि A3 find out antonyms of the following from the passage. A4 आहे, do as directed. इथे दोन क्वेश्चन आहे ग्रामरचे. Rewrite the sentence as exclamatory. Exclamatory मध्ये कन्वर्ट करायचं सेंटेन्स. आणि सेकंड आहे, rewrite the sentence beginning with a strong wall. आता A5 जो पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे तो आहे, वुड यू लाईक टू विजिट हिस्टॉरिकल प्लेस वाय, याचं उत्तर लिहायचंय. क्वेश्चन 2 आहे, रीड द पोएम अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज. सो इथे आपल्याला बघा पोएम दिलेली आहे, ही पोएम रीड करा. सो दीज आर क्वेश्चन्स अँड दीज आर आन्सर्स, सो रीड इट केअरफुली. A2 क्वेश्चन आहे, राइट द पोएट्स चाइल्डहुड एक्सपीरियन्स युजिंग गिवन पॉइंट्स, ऍक्टिव्हिटी विथ हिज सिस्टर अँड फिअर of its sister. A3 आहे, write 2 pairs of rhyming words. सो इथे दिलेला आहे पेअर्स. लँग्वेज स्टडी मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारले 5 मार्क्स साठी. मेक 4 वर्ड्स, याचे 4 वर्ड्स तयार करायचे आहेत ऍग्रिकल्चर वर्ड पासन. स्पॉट द एरर. सो इथे एरर स्पॉट केलेला आहे आपण, काय आहे तो, ट्रॉय वेअर अ स्ट्रॉंग सिटी. तर इथे ट्रॉय वॉज येणार आहे कारण ट्रॉय हा सिंग्युलर असल्यामुळे. दे डिड नॉट वेंट व्हेरी फार. ते इथे आपल्याला माहितीये की डिड जेव्हा वापरतो तेव्हा आपल्याला क्रियापदाचं मूळ रूप वापरायचं असतं. दे डिड नॉट गो व्हेरी फार असं येणार आहे. पुढे कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड चेन आहे, तिथे आपण उत्तर लिहिलेलं आहे. आणि हा व्हिडिओ इथेच संपलाय. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.